समाज मंदिराजवळ का थुंकले अशी विचारणा केल्याचा राग येऊन निफाड तालुक्यातील रुई या ठिकाणी तिघा आरोपींनी विकास शांताराम दुशिंग याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आहे। या मारहाणीमध्ये जबर जखमी झालेल्या दुशिंग यांचा काल जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला। या प्रकरणी 3 आरोपींवर लासलगाव पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना तात्काळ अटक करण्यात आली आहे। गणेश दशरथ केदारे वय 25 व्यवसाय चालक राहणार वागदर्डी तालुका चांदवड यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार मयत मामा विकास शांताराम दुशिंग वय 38 व आरोपी रुई तालुका निफाड या एकाच गावचे रहिवासी आहेत। 20 नोव्हेंबरला सायंकाळच्या सुमारास आरोपी हे गोदावरी डावा कालव्यालगतच्या समाज मंदिराजवळ गुटखा खाऊन थुंकले। यावेळी तेथे हजर असलेले फिर्यादीचे मयत मामा विकास दुशिंग हे आरोपितांना तुम्ही समाज मंदिराजवळ का थुंकले असं बोलले। त्यावेळी त्यांच्या बोलण्याचा आरोपींना राग येऊन आरोपी अजय भीमा बर्डे वय 21, रोहन रमेश माळी वय 20, समाधान संजय पवार वय 21 सर्व राहणार रुई यांनी फिर्यादीचे मयत मामाला वाईट साईड शिवीगाळ करून आरोपी अजय भीमा बर्डे यांनी फिर्यादीचे मयत मामाला मारहाण केली। तसेच आरोपी रोहन रमेश माळी व समाधान संजय पवार यांनी फिर्यादीच्या मयत मामाला जमिनीवर पाडून छातीवर लाटा बुक्क्यांनी मारहाण करून त्याला तू पुन्हा आमचे नादी लागला तर तुला मारून टाकू असा दम देऊन निघून गेले। दरम्यान या मारहाणीत मयताला छाती आणि पोटावर गंभीर दुखापत झाल्यानं त्यांच्यावर सिव्हिल हॉस्पिटल नाशिक या ठिकाणी उपचार करण्यात आले। यावेळी 24 नोव्हेंबरला पहाटेच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला। त्यांच्या फिर्यादीवरून आरोपींच्या विरोधात गुन्हा रजिस्टर नंबर 303/2024 भारतीय न्याय संहिता 202(3) चे कलम 103, 118, 1, 115(2), 352, 351(2), 3, 5 अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून लासलगाव पोलिसांनी आरोपींना तात्काळ अटक केली आहे। न्यायालयानं आरोपींना 28 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। सदर घटनेचं गांभीर्य पाहता अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिखेलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश पालवे यांनी या ठिकाणी भेट देऊन पुढील तपासाला सुरुवात केली आहे। या प्रकरणी पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक BJ शिंदे करत आहेत। ब्युरो रिपोर्ट, नाशिक माझा न्यूज, नाशिक।